नमस्कार, मी विवेकानंद उमाटे। महाराष्ट्रामध्ये सध्या 27,782 ग्रामपंचायती आहेत। त्यापैकी बऱ्याचशा ग्रामपंचायतच्या निवडणुका डिसेंबर 2026 शेवटपर्यंत आहेत। ग्रामपंचायत निवडणूक ही गावच्या विकासाची आणि उज्ज्वल भविष्याची निवडणूक असते। पण काही पक्षाचे उमेदवार घराघरात गल्लीबोळात जाऊन प्रत्येक मताला 500, 1000, 2000 रुपये किंवा मटण दारू देतात आणि इथंच गावचा विकास थांबतो। चला कसं ते पाहू। शासनाकडून आपल्याला 15व्या वित्त आयोगामार्फत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक वर्षाला सरासरी 950 रुपये प्रमाणे 5 वर्षामध्ये 4750 रुपये। जर गावची लोकसंख्या 3000 असेल तर ग्रामपंचायतीला सरासरी 1,42,00,000 रुपये जमा होतात। आणखी एक योजना आहे जलजीवन मिशन। या योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळणे। आणखी एक योजना ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, स्वच्छ भारत मिशन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, मनरेगा अशा बऱ्याच योजना आहेत। या सगळ्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीला करोडो रुपये येतात। पण कोणतीही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत पोहोचलीच नाही। ना आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं, ना चांगला रस्ता मिळाला, ना लाईट मिळालं, ना चांगली शाळा मिळाली, ना चांगला हॉस्पिटल मिळालं, ना घर मिळालं, ना गोठा मिळाला। का तर गावचा सरपंच होण्यासाठी त्याने लाखो रुपये खर्च केलेले असते। मग तो सरपंच अगोदर स्वतःचा विकास करतो, स्वतःचं घर भरतो आणि स्वतःचा खिसा भरतो आणि इथंच गावचा विकास थांबतो। वेगवेगळ्या योजनेतून सरकार जे आपल्यावर पैसे खर्च करते ते पैसे कोणत्या आमदार, खासदार किंवा मंत्र्याच्या खिशातले नसून आपण विकत घेतलेल्या प्रत्येक वस्तूवरचा टॅक्स असतो। जसं 1 लिटर पेट्रोल मागे 40 ते 50 रुपये टॅक्स द्यावा लागतो। त्यामुळे या सगळ्या योजनेवर सरपंचाचा अधिकार नसून संपूर्ण गावाचा अधिकार असतो। गावचा सरपंच कसा असावा? गावचा सरपंच हा प्रामाणिक, प्रत्येक व्यक्तीला समान न्याय देणारा, सरकारी योजनांचा लाभ गावापर्यंत पोहोचवणारा, गावातील प्रत्येक नागरिकाला न्याय देणारा, जात, धर्म, पंथ, पक्ष या पलीकडे जाऊन संपूर्ण गावाला कुटुंब मानणारा, स्वतःच्या फायद्यापेक्षा गावाचा विकास बघणारा असावा। लक्षात ठेवा, सरपंच हा गावचा मालक नसून तो गावचा सेवक असतो। युवा शक्ती आणि सुशिक्षित व्यक्तीने गावच्या राजकारणात भाग घ्यावा। कारण जोपर्यंत युवा शक्ती आणि सुशिक्षित व्यक्ती गावच्या राजकारणात भाग घेणार नाही तोपर्यंत गावाचा विकास हा अशक्य आहे। कारण युवकामध्ये ऊर्जा असते, नवीन विचार असतात, धैर्य, शिस्त, चिकाटी असते आणि सुशिक्षित व्यक्तीकडे ज्ञान असते, कायद्याची समज असते, शासनाच्या योजना गावापर्यंत कसं पोहोचवायचं याची जाणीव असते। जोपर्यंत युवा शक्ती आणि सुशिक्षित व्यक्ती गावच्या राजकारणात भाग घेणार नाहीत तोपर्यंत गावागावाचा विकास अशक्य आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।